मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी एक दिलासादायक अशी बातमी आलेली आहे की आता उर्वरित जे 75% पीक विमा आहे ते वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आणि खरीप हंगाम 2023 चा जो पीक विमा होता त्याचा आता विमा वाटप सुरू आहे। चला तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जे पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओ सुरू करू। पीक विमा वाटपण्याची प्रक्रिया 2 टप्प्यात राबवली जाते आणि प्रथमच 25% अग्रिम रक्कम दिली जाते, नंतर उर्वरित 75% रक्कम वितरित केली जाते। की जो पीक विमा आहे तो पीक विमा सुरुवातीला 75% दिला जातो आणि नंतर जो आहे तो 75% दिला जातो। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विम्याचे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत। पहा की पावसामध्ये खंड असेल आणि अंतिम पैसेवारी 25% पेक्षा कमी असेल अशा ठिकाणी ही योजना राबवली जाते। राज्यातील सरासरी जे 26 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे। तसेच केंद्र सरकारने 30 एप्रिल 2000 रोजी काढलेल्या याचक पत्रकाद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हितासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे। आणि देशभरातील जे पीक विमा आहे हा पीक विमा राज्यातील 26 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। जो 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई म्हणून विम्याचे वितरण केले जाते। 2023 मधल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि त्या नुकसान भरपाई म्हणून 25% सुरुवातीला विमा आलता, आता 75% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचे पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही आहे आनंदाची बातमी। आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।